श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या शाहू विजय या मराठी चॅनलवरती. तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वास्तुदोष निर्माण करणाऱ्या कोणत्या वस्तू आहेत ज्या घराबाहेर काढणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, घरात ठेवलेल्या या 17 वस्तू आजच बाहेर काढा, म्हणजे पूर्णपणे नकारात्मक शक्ती संपून जाईल. 1. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात आणि कौटुंबिक कलह निर्माण करतात. 2. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. 3. देवी देवतांना वाहिलेली फुले, नैवेद्य या गोष्टी आपण बऱ्याच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवत असतो. मात्र हे निर्माल्य वेळेत घराच्या बाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी व भांडणे, वादविवाद होतात. 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते. हे लिंबू मिरची एका आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये. तसेच वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायदा होण्याऐवजी तोटे होतात. 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. त्यामुळे वर्ष संपताच ते कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे किंवा जुने कॅलेंडर हे रद्दीमध्ये टाकून द्यावे. 6. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होऊ शकते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टी वाया जातात. नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतात. 8. काटेरी झाडांप्रमाणेच ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराच्या परिसरामध्ये लावू नयेत. 9. तडा गेलेले किंवा फुटलेले आरसे घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामात अपयश येऊ शकते. तसेच धनहानी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे असे तुटलेले फुटके आरसे तुम्ही ताबडतोब घराच्या बाहेर काढा. 10. बंद पडलेले किंवा बिघडलेली घड्याळे सुद्धा पडून असतील तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतर होते. त्यामुळे ही बिघडलेली घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत आणि दुरुस्त करण्यासारखी नसतील तर घराबाहेर काढावीत. 11. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. फाटलेले पाकिट, खराब झालेले असलेले पाकिट असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू दुसऱ्या पाकिटामध्ये ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट नेहमी पैशांनी भरलेले राहते. 12. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झालेली असेल तर बदलावी. तिजोरीत पैशाच्या शेजारी इतर वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावेत. तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा जास्त प्रभाव हा लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 13. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नयेत. अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेरल्या जातात. तसेच घरावर नकारात्मक परिणाम जास्त होऊन घरामध्ये चिडचिड वाढते. घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतात. 14. घरात वाहत्या पाण्याचे चित्र
अकराळ विक्राळ प्राणी, युद्ध प्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असलेले चित्र घरात नसावे. यामुळे घरात एक प्रकारचा तणाव राहतो. 15. वापरात नसलेले फर्निचर व इतर वस्तू या घराबाहेर काढाव्यात. पेपरची रद्दी, जुनी पुस्तके, जे काही भंगाराचे सामान असेल ते वेळोवेळी काढावे. अन्यथा घराला वास्तुदोष लागतो किंवा वाढत जातो व अधोगती होत जाते. आपली प्रगती होणे थांबते. 16. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यांची कपाटं बनवलेली असतील तर त्या कपाटाला दरवाजा किंवा काच लावलेले नसतील तर या पुस्तकांमधील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे वादविवाद निर्माण होतात. 17. औषध, कीटकनाशके, बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने, मच्छर दूर ठेवण्यासाठीची कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघरामध्ये किंवा किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत. या सर्व वस्तू एके ठिकाणी सुरक्षित उंच ठिकाणी जिथे मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त ठिकाणी ठेवाव्यात, ज्यामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही. आणि ही विषारी औषधे वेळोवेळी संपवून घराच्या बाहेर टाकून द्या. तसेच घरामध्ये आजारपण असताना आणलेली औषधे, गोळ्यांची पाकिटे ही तुम्ही घराबाहेर काढा. त्यांचा वापर झाल्यानंतर ती घरामध्ये ठेवू नये. विनाकारण जास्त दिवस ठेवलेली औषधे घरामधील आजारपण अजूनच वाढवते आणि घरामध्ये नकारात्मकता वाढते. त्यामुळे या सर्व वस्तू तुम्ही आजच घराबाहेर काढा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हा केव्हा अशा नवनवीन माहितीचे व्हिडिओ टाकले जातील तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. जय श्री स्वामी समर्थ.